राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडी यांची युतीची घोषणा काल झाली आणि आज आम्ही पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे या दोन्ही पक्षाचे आणि आघाडीचे नेते आज तुमच्यासमोर आपली भूमिका मांडण्यासाठी उपस्थित आहेत. समरजितसिंह घाटगे यांनी जो आता आपली भूमिका मांडताना आपण कशासाठी एकत्र येतोय, आपला उद्देश काय याची माहिती दिलेली आहे आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये ही युती झाली याची त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल मी आणि त्यांनी सुद्धा काही प्रसार माध्यमामध्ये आम्ही काही भूमिका मांडली होती. त्यामध्ये अचानकपणे झालेली युती कदाचित कार्यकर्त्याला न विचारता केल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज होऊ नयेत याबद्दलची दिलगिरी आम्ही दोघांनी व्यक्त केलेली होती. विशेषतः आमचे मित्र माजी आमदार संजयभाऊ घाटगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत, त्यांच्याही बाबत मी काल माझी भूमिका विशद केलेली आहे. आणि आज याचा उल्लेख समरजितसिंह घाटगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात हात घालून काम करायचं, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. वरिष्ठ पातळीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे. आणि आता ही आघाडी झालेली आहे. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू. आणि आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार, ते अन्याय कसे दूर होतील. आणि आपण 4.5 वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या, कोणीही नगरसेवक नव्हता, तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मी असेल किंवा समरजितसिंह घाटगे यांनी केलेलं आहे. या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे, त्यांचा योग्य तो सन्मान राखणं, त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी.